बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं ते पुढे सांगते. सकाळी मस्त अशी फ्रेश झाली होती आणि श्रेयांश पुढे काय बोलतोय ते बघ. कोणाचा बर्थडे? कुणाचा? त्या बर्थडेच्या दिवशी सीझन मधला पहिला आंबा मी ट्राय केला होता. पूर्ण पिकलेला आहे पण एवढा आंबट ना की पूर्ण असे दात शिवशिवत होते. एवढ्या एक्साइटमेंटमध्ये मी खात होते पण एवढा आंबट ना मी काय परत कुणीच खाल्ला नाही. पहिल्यांदा हे मोजिटो असं काहीतरी आहे ते मी ट्राय केलं होतं. मला बघून श्रेयांशही मागत होता. ही रोजचीच कामं कधी सुटतील का? ते पहिलं करून घेतलं. मला प्रचंड समोसा आवडतो. माझ्या बर्थडेला माझ्या भावाने मात्र मला जे काही आवडतं ते आणून देण्याचं काम मात्र तो करत होता. मला माहीत पण नव्हतं आहोने एवढं मोठं बर्थडे सरप्राईज प्लॅन केलं होतं. मी जेव्हा बघितलं मी पण शॉकमध्ये होते. माझ्या लाईफमधलं हे सर्वात मोठं सरप्राईज होतं. माझ्या बर्थडेच्या दिवशी अहो काही ना काहीतरी दरवर्षी नवीन करत असतात. ते म्हणतात ना हौस पूर्ण करायला पैसा नाही पण नवरा हौशी लागतो. अहोनी गेल्या 3 वर्षामध्ये जे काही माझ्या बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे ते तुम्हाला फोटोमार्फत उद्या शेअर करीन. तोपर्यंत फॉलो नक्की